गुड मॉर्निंग मित्रांनो. वेलकम टू ॲक्सिडेंटल व्लॉगर्स अनदर व्लॉग. तर आज एक छोटीशी राईड करायला निघालो आहोत आपण. माझ्यासोबत आमची अक्की सोनवले आणि आणखीन एक मित्र आहे. आम्ही तिघच जण चाललो आहोत. आजचा प्लॅन आहे खंबाटकी घाटापर्यंत जायचा आणि तिकडून परत रिटर्न यायचा. ब्रेकफास्ट राईड आहे छोटीशी. टुडे इज संडे, सो इट्स अ ब्रेकफास्ट राईड डे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली राईड चालू झालेली आहे. आमचे तिसरे पार्टनर ऋषिकेश गायधनी वाकडला आम्हाला भेटले. तिकडून आता आम्ही धमाल स्पीडनी निघालेलो आहोत ॲज युजल. आता आपण आलो आहोत बावधनमध्ये बाय द वे. तर ठरल्याप्रमाणे खंबाटकी आणि नंतर तिकडे ब्रेकफास्ट करून रिटर्न असा एकंदर प्लॅन आहे. फॉर नाव ऋषिकेश लीड करतायत, मी मध्ये आहे आणि अक्की सोनवले आमचे टेल करतायत. अजूनही सूर्यदेवांचं काही आगमन झालेलं नाही. साधारण 6:25 झालेत सकाळचे. तुम्ही बघू शकता इन्फोटेनमेंट सिस्टमवर. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने इंजिनियर्स चाय या आपल्या मीटअप पॉईंटवरून आपण निघालेलो आहोत. कात्रज बोगद्याच्या जवळपास पोचतो आहे. आणखीन जवळपास 6 जण आम्हाला जॉईन झालेत. त्यामध्ये 1-2 सुपर बाईकसुद्धा आहेत. चलो, फर्स्ट टाईम विथ सुपर बाईक्स. एनिवेज बऱ्याचशा सुपर बाईक्स आहेतच. इंजिनियर्स चाय हा खूप मोठा मीटअप पॉईंट आहे पुण्यातल्या बायकर्ससाठी. तर बरेचसे ग्रुप तिथं एकत्र येत असतात आणि तिथून मग पुढे राईड कंटिन्यू करतात. तर एनिवेज बऱ्याचशा गाड्या पुढेही गेलेल्या आहेत. तर आपण त्यांना गाठू लवकरात लवकर. आणि धमाल राईड आहे, धमाल. मजा येणार आहे, जबरदस्त मजा. तर हा आहे आपला पूर्ण ग्रुप मित्रांनो. समोर आपला अक्की आहे, इकडे एक RS 457 हायाबुसा, नंतर अजून एक RS 457 आहे, एक KTM 250 आहे, एक यामाहा R15 आहे. बऱ्याचशा जणांची काय ओळख नाही आहे माझी, बिकॉज आय एम रायडिंग विथ दिस ग्रुप फॉर द फर्स्ट टाईम. एनिवे पण सगळे मस्त धमाल करत राईड करतायत. ती सोनवली कुठं राहिले मागे, ओके आले. 7:05 आत्ता आपण निघालो आहे फायनली. मजा येते पण राईडला. थंडी तशी कमी झाली आहे आता, हळूहळू थंडी कमी होऊ लागली आहे, नो डाऊट. सकाळी वेदर दाखवत होतं 13 डिग्री सेंटीग्रेड, लोएस्ट 12 डिग्री सेंटीग्रेड. बट बाहेर आल्यानंतर तसं काही जाणवलं नाही आहे. ही बघा मित्रांनो, कुठली गाडी आहे? हार्ली आहे का? येस, रेड बॉय. अशा तऱ्हेने आपण आता खेड शिवापूरला पोचलोच. हार्ली बघितलीच असेल. काय फॅट टायर आहे यार. फॅट बॉयचं नाव आहे म्हणा, नो डाऊट. ओके, तर खेड शिवापूरचा टोल नाका आलेला आहे. सगळेजण थोडं थोडं का होईना पण गणलेले आहेत. तर हा आमचा आजचा लाईनअप आहे. काही जण पुढं मागं होत आहेत, नो डाऊट. तीन RS 457 आहेत खरं तर, आणि एक आहे कावासाकी निंजा 1000 SF.
रस्त्याची फार वाट लागली यार सगळीकडनं. हे बघा आणखीन एक आमच्यातली RS-457. मागे एक ओके इंटरसेप्टर सुद्धा आहे, तोही आमच्यासोबत आहे. WB वेस्ट बेंगॉल पासिंग. आता आम्ही दोघंच पुढे निघालो आहोत मित्रांनो, सुपर फास्ट राईड करत. बाकी सगळे फ्युएल अप करायला थांबलेच फ्युएल अप ब्रेकसाठी. खेड शिवापूर गार आहे यार, जबरदस्त गार आहे. अख्खी भाऊ आमचे सुसाट गेलेले आहेत पुढं. कॅमेरा चालू करायला फक्त 1 सेकंड ॲक्सिलेटरवरनं हात सोडला, गाडी बघा कुठं गेली. मजा येते पण राईडला. बड्या दिनों के बाद आज निघालो आहे राईडला. खरं तर IBW नंतर राईड झालीच नव्हती. सो इट वॉज ड्यू फॉर अ वाईल नाव. मला वाटतं आता थोड्याच वेळात सूर्यदेव दर्शन देतीलच आपल्याला. सो फार सो गुड. नक्की भाऊ पेटलेले आहेत आमचे, नॉनस्टॉप 140 करतात. ओके. ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः. बघा मित्रांनो, सूर्याचं अप्रतिम असं विहंगम दृश्य सूर्यदेवांचं. आत्ता आपण आहोत नारायणपूर फाट्याला आणि सूर्यदेव समोरनं दर्शन देत आहेत आपल्याला. बढिया बढिया नजारे. चांगलाच गारठा आहे इकडं. आजूबाजूला शेतजमिनी असल्यामुळे इकडे गारठा जाणवतोय खूप. सिटीमध्ये यांनी इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा नव्हता एवढा. अस्करवाडी मिसळ, ZX 10R 6R सगळ्या सुपर बाईक्स आहेत यार. कधी ना कधी आपली पण येईल नो डाऊट. फेस्टिव्ह एन्जॉय करण्यासाठी घाटात आलो आहे. चला आता एक RS-457 आणि RR-310 माझ्यासोबत आहेत. बाकीच्या सगळ्या गाड्या सातारला गेल्यात, पुढं गेल्या म्हणजे ते.
ओके, घाट चढाव तो संपला, आता उतार. क्या भारी आहे यार, मस्त वाटतं एकदम. चिल वातावरण आहे, चिल, खूप जास्त थंड नाही. चला तर खाली घाटाच्या आलेलो आहोत. आता इथनं आपण युटर्न मारतोय. सकाळचे वाजलेत 9:03. ओके, सो युटर्न टाईम. घाट संपलेला आहे आणि आता आपण टुवर्ड्स द टनल, खंबाटकी घाटाची टनल अँड बॅक टू होम. हे वाह, कसं वाटलं तुम्हाला घाटामध्ये ट्विस्टीज? नक्की कमेंट करून सांगा. हे गाड्या एक्सचेंज झाल्यात. ऋषिकेश आता RR चालवणार आहे आणि अक्कीला RS457 चालवून बघायचे. त्यामुळे ड्रायव्हर्स चेंज. लेट्स सी, आता मजा येणार आहे. तर मित्रांनो, आता मी चालवणार आहे RS457. लेट्स सी. परत ड्रायव्हर्स चेंज. अक्कीची रिॲक्शन तर जबरदस्त होती. तो म्हणतो एकदम बाप गाडी आहे. आता मी ट्राय करणार आहे आणि ऋषिकेश माझी स्क्रॅम्बलर चालवणार आहे. तर बघूया कशी वाटते RS457 फॉर द फर्स्ट टाईम ऑफकोर्स. चलो, फर्स्ट टाइम ऑन अ मल्टी सिलेंडर बाइक. एप्रिलिया RS457. यार, ट्विन सिलेंडरचा एक वेगळा सरोवर आहे. दम तो है भाई, बहुत ज़बरदस्त दम है. बाप रे, ये तो कुछ अलग ही है. मज़ा ही कुछ अलग है. Performs on the sports mode now.
क्या बात, क्या बात. Ah, this is the twin cylinder engine power guys. काय मजा आली यार. स्पोर्ट्स मोडला टाकला, इझिली 160 टच करते, इझिली. तसं तर 170पर्यंत, क्लोज टू 170 गेलो होतो. बहुत मजा आया यार, बहुत मजा. कुठं राहिले मित्र आमचे. गाड्या RR310. अरे म्हणजे नेक्स्ट लेवल आहे यार. काय आरामात क्लीन मारते. जाम मजा आली, जाम. राइडर अभी जिंदा है. किती वर्षांनी स्पोर्ट्स बाईक चालवली, पण ट्विन सिलेंडर. एक नंबर एक्सपिरियन्स आहे यार. ओ भाई साहब. नाद नाद आईच्या गावात. तर अशा तऱ्हेने मित्रांनो ही संडे ब्रेकफास्ट राईड खंबाटकीला जी आम्ही प्लॅन केली अविश्वसनीयरित्या आता संपते. कारण की जो काय आज अनुभव घेतला आहे RS457 एप्रिलिया, ओ माय गॉड, माझे खूप पूर्वीचे दिवस आठवले मला, ज्यावेळेला खूप धमाल करायचो आम्ही. आणि RS457 हॅट्स ऑफ टू द एप्रिलिया गॉड्स. वॉट अ बाईक मॅन, वॉट अ बाईक, ऑसम. खूप मजा आली आजची राईड. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. स्पेशली RS457चे क्लिप्स कशा वाटल्या तुम्हाला त्याच्याहीबद्दल कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन स्टे ट्यून्ड. गॉड ब्लेस.